ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह त्यांच्या मुलावर त्यांच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल झालेला आहे। हा गुन्हा नेमका काय आहे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत अंजलीताई दमानी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, गुन्हे दाखल होत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेतील माजी खासदारांवर, काय नेमका हा सगळा प्रकार आहे? नाही, आता माजी खासदारांवर म्हणण्यापेक्षा आत्ताच्या घटकेला हा जो FIR आहे, म्हणजे खरं तर त्या विनायक राऊतांच्या वैयक्तिक जीवनात कुठेही ढवळाढवळ करायची माझी बिलकुल काडी मात्र ही इच्छा नाही। पण ते खासदार जेव्हा होते तेव्हा त्यांच्यावर जर असे सेक्शन्स म्हणजे कौटुंबिक छळाचा सेक्शन 85 आणि 3(2) 3(3) म्हणजे नरबळी आणि अघोरी प्रकार करण्याचे जे सेक्शन्स लागलेत आणि त्यांच्या सुनेने जी दिलेली माहिती आहे त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन हे झालंच पाहिजे, कारण त्याच्यात अतिशय गंभीर असे मुद्दे आहेत। मी मुद्दाम लोकांच्या माहितीसाठी ते सेक्शन्स वाचून दाखवते। त्याच्यावर जी लिहिलेली माहिती आहे ती की माझ्या डोक्यावर लिंबू कापून माझ्यावर अघोरी उपचार केले, माझ्या अंगाभोवती कापल्यागत आवाज करत फिरणे, काळ्या कणकेच्या बाहुल्या, लिंबू टोचणे, अंगारे दुपारे, कच्चे मांसाचे तुकडे, जिवंत कोंबडा, माझ्या डोक्याचे केस उपटणे, गोमूत्र प्यायला देणे, असे सगळे अघोरी प्रकार करताना या लोकांना काहीच कसं वाटलं नाही। एवढंच नाही तर त्या मुलीला त्यांनी असंख्य डॉक्टर्सकडे नेले, तिच्यावर अनेक उपचार करण्याचा प्रयत्न केला। जेव्हा खरं तर चूक त्यांच्या मुलाची होती तरी त्या मुलीला असं टॉर्चर करणे, याच्यामागे कोण होतं? याच्यामागे विनायक राऊत होते का? त्यांचा मुलगा होता का दोघंही होते? या सगळ्या गोष्टीची चौकशी होणं गरजेचं आहे। आणि ते कधी झालं, काय झालं, याच्यापेक्षा हे झालं आहे की नाही हे जाणून घेणं आणि त्याच्यामागे कोण होतं हे जाणून घेणं गरजेचं आहे। नक्कीच ताई, पण यामागे आता राजकारण पण सुरू झालं असं म्हणावं का? कारण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते म्हणतात की आम्ही सही करतो, आम्ही कोंबडा मारत नाही, आणि मवियाला हा थेट ठोला म्हणावा। तेच मी सांगते ना की कुठल्याच गोष्टीचं ना सिरियस इन्व्हेस्टिगेशन होत नाही। टोल्यावर टोले, अमुक म्हणणं तमुक म्हणणं। आता मवियाला टोला मारण्यापेक्षा खरंच जर या स्त्रीला न्याय द्यायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनी अतिशय सिरियसली बोललं पाहिजे। नुसतंच मवियाला टोला न देता या बाईंना खरंच न्याय दिला पाहिजे असं माझं मत आहे। नक्कीच ताई, आपण पाहतोय की महिला अत्याचाराच्या घटना आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत, आणि यासोबतच एका अल्पवयीन मुलीवर सुद्धा अत्याचाराची घटना मुंबईमध्ये नुकतीच उघडकीस झाली आहे, काय म्हणाल? नाही, अतिशय वाढत चालले आहेत, पण मुख्य मुद्दा हाच आहे की आत्ताच्या घटकेला महिला आयोगाच्या अध्यक्षांचा पत्ता नाही आहे, इन्व्हेस्टिगेशन्स नीट होत नाही आहेत आणि गव्हर्नमेंटमध्ये ते सरकारमध्ये त्याचं सिरियसनेसच नाही आहे। तर हे प्रकार एकानंतर एक होत असताना आता हेच प्रकरण बघा ना, खरं न्याय देणं बाजूला सोडून याच्यावर सुद्धा राजकारण केलं जातं, हे दुर्दैवी आहे। तुम्ही महिला आयोगावर कुणाचीच अजूनपर्यंत वर्णी लागलेली नाही आहे, काय नेमकं कारण वाटतं यामागे? कारण त्यांची आपापसातली भांडणं की हे पद कोणाकडे गेलं पाहिजे, कारण ते त्यांना जबाबदारी नाही वाटत आहे, त्यांना ते पद वाटतंय जे अमुक पक्षाकडे किंवा तमुक पक्षाकडे गेलं पाहिजे। मला असं वाटतं की महिला आयोगाचं पद, अध्यक्षपद रिक्त ठेवणं हा सुद्धा एक मोठा गुन्हा आहे, कारण असंख्य महिलांना आत्ताच्या घटकेला न्याय मिळत नाही आहे, पण सरकारला टाइमपास करायचा आहे। नक्कीच ताई, एकनाथ खडसे त्यांचं विधान समोर आलं आणि ते भाजपमध्ये जाणार अशी बरीच चर्चा रंगली होती। तिथं म्हणतात की अमित शहा यांनी त्यांना भाजपमध्ये या असं निमंत्रण दिलं होतं, पण ते NCPतच राहतील अशी पण भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे, काय म्हणाल? आत्ताच्या घटकेला म्हणजे खडसे आणि त्यांच्या मुली सकट ते अमित शहांच्या ऑफिसच्या बाहेर बसून होते, तासनतास बसून होते, त्यांना अनेकदा भेट दिली गेली नव्हती अशी जेव्हा चर्चा आपण आधी ऐकत होतो, आता ते म्हणत होती त्यांना निमंत्रण दिलं असेल तर ते अमित शहा जाणो आणि खडसे जाणो। मला एवढंच दिसतंय की त्याच्यात प्रत्येकाचं आपापसातलं गणित असतात आणि राजकारण असतं। खडसेंना कुठे जावं आणि कुठे राहावं तो त्यांचा वैयक्तिक निर्णय। नक्कीच ताई, ऑपरेशन टायगर सुरू आहेत, बरेचसे शिवसेनेचे खासदार पण फुटले आणि यानंतर आता NCPचे पण फुटतील अशी चर्चा आहे। देशाच्या राजकारणात, महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? मला वाटतं ही ऑपरेशन्सच मुळात चुकीची आहेत। ऑपरेशन टायगर म्हणजे ॲब्सल्यूट हॉर्स ट्रेडिंग ज्याला आपण म्हणतो, आणि खरं तर याला कायद्याने बंदी आहे, कोर्टाने याच्यावर निर्णय घेणं गरजेचं आहे। पण एवढे वर्ष झाले तरी ना शिंदे गटावर निर्णय घेतलाय, ना राष्ट्रवादीच्या फुटीवर सुप्रीम कोर्टने निर्णय घेतलाय। नको त्या केसेस ऐकायला सुप्रीम कोर्टकडे वेळ आहे, पण अशा महत्त्वाच्या आणि लोकतंत्राला
म्हणजे जिवंत ठेवण्यासाठी ज्या ज्या केसेस आहेत त्या मात्र नुसतं हिअरिंग करण्याचा सुद्धा वेळ नाही सुप्रीम कोर्टाला, हे दुर्दैव आहे. आणि त्याला आपण आता ऑपरेशन टायगर हे नाव देतोय. खरं तर सुमो मोठं याच्यावर ॲक्शन घेऊन हे सगळं बंद केलं पाहिजे, पण तसं होत नाही. नक्कीच वारकऱ्यांच्या ट्रकची धडक झाली आणि एक मोठा अपघात झाला आहे. 4 जणांचा यात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. 3 ते 4 जण जखमी पण झाले आहेत. कुणाचा नेमका दोष आहे याची सुद्धा आता चर्चा सुरू झाली आहे. नाही, आता तो अपघात आहे आणि अपघातात दोष कोणाचा वगैरे हे सगळं शोधण्यात काही मतलबच नसतो. दुर्दैवी आहे की त्या 4 जणांचा मृत्यू झाला आणि एकादशीला जात असताना, म्हणजे आषाढी एकादशीसाठी जात असताना, पांडुरंगाच्या चरणी जात असताना अपघात झाला. दुर्दैवी आहे एवढंच म्हणावंसं वाटतंय. नक्की धन्यवाद ते आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर पाहतो आपण आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि थेट सवालसुद्धा विनायक राऊत यांच्या कुटुंबियांना विचारलेला आहे, सरकारला विचारला आहे. नेमकी काय कारवाई होणार पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.